नमस्कार. महाराष्ट्र आपला आवाज आपला अधिकार. निरपराध समाजाच्या ज्या काही दुर्घटनेमुळे बळी जातात, रस्त्याची दुरावस्था, तर याला जबाबदार कोण? नाशिक गुजरात महामार्ग पेठ सावळघाट कोटंबी ह्या रस्त्याची जी दुरावस्था बघता, तर इथं जीवितहानी गेल्या 2-3 वर्षापासून 100हून अधिक तरुणांचा बळी गेलेला आहे. मग या घटनेला जबाबदार कोण? माननीय नितीन गडकरी साहेब यांनी ह्या गोष्टीची दखल घेतली पाहिजे. आमदार खासदार यांनी या कामाकडे जे काही दुर्लक्ष होतं ते दुर्लक्ष न करता आपण जबाबदारीपूर्वक हे काम केलं पाहिजे. राष्ट्रीय जो महामार्ग आहे, या महामार्गावर भविष्यात जर ह्या सर्व घटनेची दखल घेतली नाही तर या महामार्गावर आंदोलनाचा इशारा सर्व राजकीय नेते कार्यकर्त्यांनी दिलेला. 20/3/2026 पर्यंत येणाऱ्या व दिनांक 23/3/2026 रोजी सकाळी 11 वाजून पेठ मुख्यालय, तहसील कार्यालय, चौफुलीवर लोकशाही मार्ग बेमुदत रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे. तर यामध्ये सर्व उपस्थित अंबादास चौरे, कैलास चौधरी, दिलीप चौधरी, प्रकाश भोये, धर्मराज चौधरी, पंकज पाटील, कृष्णा त्र्यंबक कांबळे व शिवसेना पक्षाचे अध्यक्ष श्री पद्माकरजी कांबळे आणि नंदू गवळी असे सामाजिक कार्यकर्ते सर्व उपस्थित राहून या सर्व कार्यक्रमाचं किंवा निवेदन देण्यासाठी उपस्थित होते. पेठ जो रस्ता महामार्ग आहे, या महामार्गावर अपघात जे घडतात या संदर्भात तालुक्यातील सर्व जनता त्रस्त आहे आणि याचंच निवारण करण्यासाठी किंवा याचा पर्यायव्यवस्था मार्ग काढण्यासाठी सर्व पक्षीय निवेदन देऊन आणि दिलेल्या तारखेनुसार आंदोलनाचा इशारा दिलेला आहे, रास्ता रोको. तर हे सर्व आपण बघतो आणि याच्यात बदल व्हावा अशी सर्व सामाजिक कार्यकर्ते व राजकीय नेत्यांची अपेक्षा आहे. धन्यवाद. सोपान पवार, पेठ. जय महाराष्ट्र, जय आदिवासी. आज पेठ तालुक्यातील सर्व पक्षीय तालुका प्रमुखांच्या वतीने नॅशनल हायवे 848 या रस्त्यासंदर्भात रास्ता रोकोचं निवेदन आम्ही आज सर्व पक्षीय तालुका प्रमुखांनी तहसील कार्यालय पेठ, पोलीस स्टेशन पेठ, फॉरेस्ट वन विभाग पेठ यांना दिलेला आहे. गेल्या 3 वर्षापासनं सातत्याने ह्या नॅशनल हायवे 848 सावळघाट आणि कोटंबी घाटामध्ये दैनंदिनी अपघात होत आहेत. रोजच फेटल अपघात होत आहेत. यामध्ये तरुण आदिवासी मुलांचं, नोकरदार वर्गाचा प्राणांतिक अपघात होऊन त्यामध्ये मयत होत आहेत. यामध्ये सरळ शासन, फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि सार्वजनिक बांधकाम विभाग डोळेझाकपणा करत आहे. पेठ तालुका हा आदिवासी दुर्गम भाग आहे. या तालुक्यातील लोकप्रतिनिधी कोणीही या कामांकडे दुर्लक्षपणा करतायत असा अधिकाऱ्यांचा भास आहे. त्यामुळं पिढ्यानपिढ्या आम्हा आदिवासी बांधवांना या विकासापासून दूर ठेवण्याचं कारण हे प्रशासनातील अधिकारी वर्गाचं आहे. त्यामुळं या तरुण वर्गातील जे काही मुलांचं अपघाती निधन झालेलं आहे याचं भरपाई कोण देईल हे आम्हाला शोकांतिका आहे. गेल्या 3 वर्षापासून ह्या नॅशनल हायवे 848 वर 100च्या वरती अपघात होऊन जास्तीत जास्त 90% तरुणांचं मृत्यूचं प्रमाण वाढलेलं आहे. या रस्त्यावरनं जाणारे अवजड वाहनं आहेत. फक्त नावाला RTOचं चेकपोस्ट आहे. ओव्हरलोडिंगवाल्यांकडनं दामदुप्पट पैसे आकारायचे, दंडाची पावती घ्यायची, त्यांना पावती नाही द्यायची, फक्त पैसे वसूल करायचे. या पद्धतीने RTO कार्यालय जे काही इथं अवैधपणे मांडलेलं आहे राजबारी टोल नाक्यावर, याच्याकडे सुद्धा शासनाचा डोळझाकपणा आहे.
वारंवार जिल्हाधिकारी साहेबांनी सुद्धा या रस्त्यावरती अवजड वाहतूक होणार नाही असं शासनाचं परिपत्रक काढून जारी केलं होतं, परंतु तो जार सुद्धा धुळखात पडला आणि या रस्त्यावरनं अवजड वाहनं बेकायदेशीरपणे चालू आहेत. याच्याकडं पूर्णपणे RTO अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग, फॉरेस्ट विभागाच्या हलगर्जीपणामुळं दैनंदिन हा रस्ता बंद पाडण्यात आलेला आहे. आम्ही 23 जानेवारी 26 रोजी सर्वपक्षीय आंदोलन छेडणार आहेत. या आंदोलनाची पार्श्वभूमिका ही तीव्र राहील. 23 मार्च 2026 रोजी हे आंदोलन राहील. यामध्ये RTOचे अधिकारी, फॉरेस्टचे अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम यांची सर्वस्व जबाबदारी आहे. ह्या आदिवासी भागाचा जो विकास होत नाही याला हे 3 डिपार्टमेंट जबाबदार आहेत. यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल. मी या निवेदनाद्वारे सर्व पक्षाच्या वतीने, सर्व तालुका प्रमुखांच्या वतीने हे निवेदन आज सादर केलेलं आहे. याला सर्वस्वी जबाबदार हे प्रशासनातले अधिकारी राहतील. यामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे, सार्वजनिक बांधकाम आणि RTOचे अधिकारी जबाबदार राहतील असं मी सर्व पक्षांच्या वतीने बोलतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझं नाव धर्मराज गंगाराम चौधरी, ग्रामीण शिवसेना तालुका जिल्हा अध्यक्ष या नात्याने या ठिकाणी आज आम्ही संपूर्ण पेठ तालुक्यातून सर्वपक्षीय अशा पद्धतीचं हायवे क्रमांक 848 या संदर्भामध्ये सर्वपक्षीयांच्या वतीने निवेदन देत आहोत. त्याचं कारण पण तसंच आहे की या ठिकाणी गेल्या 2-4 वर्षापासून कोटंबी तसेच सावळघाट रस्ता इतकी दुर्भक्ष अवस्था झालेली आहे. रोजच या ठिकाणी अपघात, ट्रॅफिक जाम असे प्रश्न हे स्थानिक नागरिकांना अतिशय जिकरीचे जात आहेत, भेडसावत आहेत. आणि म्हणून त्या अनुषंगाने या ठिकाणी प्रशासन असेल, RTOचे अधिकारी असतील, फॉरेस्टचे अधिकारी असतील, यांनी सर्वांना या ठिकाणी याच्याही अगोदर मंत्री महोदयांच्या हस्ते बैठक घेऊन त्यांना सर्व काही गोष्टी ह्या ज्ञात आहेत. तरी सुद्धा हे काम चालू करून आणि पुन्हा बंद झालेलं आहे. आणि हे काम त्वरित या ठिकाणी चालू झालं पाहिजे आणि ह्या आदिवासी जनतेची ही काही जी होणारी हळसांड आहे ती थांबवली गेली पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी आज सर्व पक्षीयांच्या वतीने आम्ही तहसील असेल, पोलीस स्टेशन असेल, फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल, सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, तसेच RTOचे जे काही अधिकारी आहेत या सर्वांना निवेदन देऊन सूचित करू इच्छितो की 23 मार्च रोजी जर समजा ह्या कामामध्ये सुधारणा झाली नाही किंवा ते काम चालू झालं नाही तर 23 मार्च रोजी या ठिकाणी सर्व पक्षीयांच्या वतीने मोठं असं आंदोलन छेडण्यात येईल. याची सर्वस्वी जबाबदारी ही शासनाची असेल. या पद्धतीने या ठिकाणी आम्ही हे निवेदन देत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी सोपान, राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचा अध्यक्ष. साधारण पेठ तालुका हा अति मागासवर्गीय आणि रोजगार नसलेला तालुका. काही नेत्यांच्या बोलण्यात असंही आढळून आलेलं का हा तालुका फक्त वापर करण्यापुरता आहे. मग ह्या तालुक्यात कोणी जबाबदार व्यक्ती आहे का, हा पण एक मोठा प्रश्न आहे. जर जबाबदार व्यक्ती कोणी आहे तर ही तालुक्याची जी अवस्था दिसते, हे दिवसेंदिवस जे अपघात घडून येतात, मग याला सर्वस्व जबाबदार कोण? ठीक आहे, काही तांत्रिक अडचणीमुळं रस्त्याचं काम थोडंसं थांबलं, पण रस्त्यावर जी धूळ, जे खड्डे आहेत, मोठमोठे दगडावरती आलेले आहेत आणि ह्या धुळीमुळे ड्रायव्हरांना जो होणारा त्रास, प्रवाशांना होणारा त्रास आणि त्याच्यातून हे अपघात घडतात. मग याला जबाबदार कोण? मग PWDचे जे काही कर्मचारी, अधिकारी आहेत, मग त्यांचा याच्यात काही रोल आहे का? किंवा RTO जे काही टोल वसूल करतात, टोल नाकं, यांची ही जबाबदारी आहे का? हे बारीक गोष्टीचा जर विचार केला तर अधिकारी फक्त आपली खुर्ची आणि आपलं पद आणि आपली नोकरी ह्या विषयाकडे जास्त लक्ष देऊन आहेत. समाजाची त्यांना काहीही घेणं नाही पडलं असं दिसून आलं. कारण कालची जी घटना घडून आलेली आहे, या घटनेत आता जबाबदार कोण? जर रस्त्यात धूळ किंवा खड्डे नसते तर त्यांचा अपघात हा झाला नसता. मग ह्या किमान खड्डे भरत नाही तर पाण्याचा शिडकाव तरी केला पाहिजे. आणि हे सर्व बघून सर्व पक्षीय
एकत्र येऊन आणि यांनी असा एक ठाम निर्णय घेतलेला आहे. तहसील ऑफिस, फॉरेस्ट डिपार्टमेंट किंवा RTO ऑफिस यांना सर्वांना यांनी निवेदन दिलेलं आहे का साधारण जर ह्या रस्त्याची जी दुरवस्था आहे आणि त्याच्यात परिवर्तन झालं नाही तर आंदोलन छेडण्यात येईल. त्यांनी दिलेले तारीख, दिलेल्या वारानुसार त्यांचं ठाम म्हणणं आहे. आणि उद्या भविष्यात जे काही दळणवळण रस्त्याचं जे काही अडचणी निर्माण होतील त्याला कुठलाही पक्ष जबाबदार नसतात. आणि हे सर्व आमदार आणि खासदार साहेबांनी सर्वप्रथम लक्ष देऊन ह्या गोष्टीकडे बारीकपणे लक्ष देऊन आणि पेठ तालुक्याच्या ह्या समस्या एकच नाही अशा कितीतरी समस्या आहेत तर ह्या निवारण करण्याचा किंवा संबंधित अधिकाऱ्यांना कामं कशी करून घ्यायची, ठेकेदाराकडून कशी कामं करायची ही सर्व जबाबदारी त्यांची आहे. धन्यवाद. सोपान पवार, पेठ. तसेच हे निवेदन सर्व नितीन गडकरी साहेब यांना सुद्धा दिले. दादा भुसे साहेब, श्री नरहरी झिरवाळ साहेब, जिल्हा अधिकारी साहेब, नाशिक मुख्य वनरक्षक विभाग आणि पेठ तहसीलदार, पेठ पोलीस स्टेशन या सर्व विभागाकडे निवेदन सर्व कार्यकर्ते